नमस्कार. जनसौख्य फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेमध्ये मी अजिंक्य हरिदास रणदिवे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मी जनसौख्य फाउंडेशनला मनापासून धन्यवाद देतो की आपण मला सर्वांशी संवाद साधण्याची संधी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. मी अजिंक्य रणदिवे सध्या नगरपंचायत चाकूर, जिल्हा लातूर या ठिकाणी मुख्याधिकारी या पदावरती काम करतोय. गेल्या आठवड्यामध्ये पवार सरांच्या मिसेस आणि माझ्या भगिनी पायल दिदीचा मला फोन आला की दादा, आपल्याला सोलापूरच्या युवकांसाठी ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन एक आयोजित करायचं आहे, तुम्ही द्याल का? खरं तर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांशी संधी साधण्याचा चान्स मला मिळाला. त्यामुळे एका झटक्यामध्ये मी ते निमंत्रण मान्य केलं आणि आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या संधीबद्दल मी पायल दिदीचं, विशेष करून पवार सरांचं आणि तारिक तांबोळीजींचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला या निमित्तानं दिलीत. आजच्या या व्याख्यानमालेतील मला दिलेला विषय आहे लॉकडाऊन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. मित्रांनो, खरं तर जगभरामध्ये कोविड-19 या आजारानं थैमान घातलेलं असतानाच जनसौख्य फाउंडेशन सारख्या एखाद्या चांगल्या NGOच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती ज्या वेळेला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला खरंच सोलापूरची ही संस्था असल्याचा मलाही मनापासून अभिमान वाटतो. आज या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षाविषयी जे लोक तयारी करत आहेत त्या सर्वांना मार्गदर्शनाची गरज म्हणून आज मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. खरं तर आजच्या संवादाचे मी माझ्या स्तरावरती 2 भाग करतोय. पहिल्या भागामध्ये माझ्या सिलेक्शनची सक्सेस स्टोरी मी आपल्याला सांगेन आणि दुसऱ्या भागामध्ये या सगळ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण कोणत्या पद्धतीनं तयारी करावी आणि यातील आव्हानांना आपण कशा पद्धतीनं सामोरं जावं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण मी कसा सिलेक्ट झालो हे आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या पार्टकडे वळूया. माझं पूर्ण नाव अजिंक्य हरिदास रणदिवे, राहणार अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. माझं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण माझ्याच गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण असं माझ्या पहिल्या शाळेचं नाव. खरं तर कुणालाही हेवा वाटावा अशी जिल्हा परिषद शाळा म्हणजे माझ्या अरणची शाळा. तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय वसंत पुरके साहेब एकदा माझ्या शाळेवरती आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या स्वप्नातली जिल्हा परिषद शाळा मला या ठिकाणी पाहायला मिळाली. खरंच आजही अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम माझी शाळा करते. त्यापैकीच मी एक विद्यार्थी. खरंच गर्वानं, अभिमानानं छाती फुलून यावी अशी माझी जिल्हा परिषद शाळा. 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण माझं अरणच्या शाळेमध्ये झालं. त्यानंतर 5वीला अरणच्याच संत सावतामाळी विद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. खऱ्या अर्थानं माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम संत सावतामाळी विद्यालयामध्ये झालं. वक्तृत्व असेल, धनुर्विद्या असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, इतर निरनिराळ्या स्पर्धा असतील, या सर्वांमध्ये भाग घेऊन व्यक्तिमत्वाची चांगली जडणघडण माझी ज्या शाळेमध्ये झाली ती माझी अरणचीच संत सावतामाळी विद्यालय. इयत्ता 5वीमध्ये असताना माझ्याच शाळेमध्ये धनुर्विद्या या नवीन खेळाला सुरुवात झाली. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत धनुर्विद्या हा खेळ कधी नव्हता, पण माझे वडील श्री हरिदास रणदिवे सर यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये धनुर्विद्या खेळाची सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काही खेळाडूंपैकी मी एक. 5वीमध्ये असताना 5वीमध्ये असताना आर्चरी सुरू झाली, आर्चरीची प्रॅक्टिस सुरू झाली. ॲकॅडमिक्समध्ये मी चांगला होतोच, पण मग 7वीमध्ये असतानाचा एक किस्सा मी आपल्याला सांगेन. 7वीमध्ये आपल्याकडे स्कॉलरशिपची परीक्षा असते
परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्वही दिलं जातं, जे योग्य पण होतं. पण मग आर्चरी सुरू झाल्यामुळं एक वेगळं ध्येय त्यावेळी माझ्यासमोर होतं. मला वाटतं आज जेवढे व्ह्युअर्स हा सगळा व्हिडिओ पाहतायत, मला नाही वाटत आपल्यापैकी कुणी नापास विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल. पण मला सांगायला गमतीशीर मुद्दा आहे, पाहणाऱ्यात कुणी कदाचित नापास नसेल, पण हा व्हिडिओ बनवणारा मीच एकदा नापास झालेलो आहे. 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये गणित विषयात मी नापास झालो. त्याचं कारण पण मी आपल्याला सांगू इच्छितो. 7वीच्याच वर्षी धनुर्विद्येची प्रॅक्टिस फार चांगली चालू होती. त्याच वर्षी महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा मान मला मिळाला. आणि मग या सगळ्या प्रॅक्टिसच्या दरम्यानमध्ये कुठंतरी शिष्यवृत्तीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणून गणिताच्या विषयामध्ये मला थोडंसं मार्क्स कमी पडले आणि दुर्दैवानं मी नापास पण झालो. मित्रांनो, माझ्या घरचं वातावरण माझ्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या सुधारणेला फार पोषक ठरलं. दरवर्षी आमचा एक ठरलेला अजेंडा असायचा. ज्या वेळेला आम्ही शैक्षणिक वर्ष सुरू करायचो, त्यावेळेला वहीच्या पहिल्या पेजवर असं मोठ्या अक्षरात लिहायचो, या वर्षीचा अजेंडा आपला काय असेल. तर 7वीचा अजेंडा आमचा होता महाराष्ट्र चॅम्पियन. माझ्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, या वर्षी मला महाराष्ट्राचा चॅम्पियन बनायचंय. एखादी गोष्ट करायची असेल तर ती मन लावून आणि ध्येय समोर ठेवून जर आपण केली तर ती यशस्वी झाल्यानंतर मिळणारा आनंद हा निश्चितच खूप मोठा असतो. त्यामुळं मग ते ध्येयाला निश्चितपणे साध्य करण्यासाठी आम्ही दरवर्षी असा अजेंडा माझ्या शाळेच्या वह्या ज्या असायच्या त्याच्यावरती आम्ही लिहायचो. मग असंच करत असताना 7वीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झालो. त्यानंतर 10वीच्या परीक्षा आल्या 2-3 वर्षांनी. 10वीच्या परीक्षेमध्ये असताना मला 88.76% मार्क्स मिळाले. आता आपल्याकडचा जनरल ट्रेंड जर आपण बघितला तर जवळपास 89% मार्क्स मिळाल्यानंतर सर्वसाधारण पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे असतो. विज्ञान शाखेकडून पुढे इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, अशा पद्धतीचं प्रोफेशन आपल्या मुलांनी स्वीकारावं, अशा पद्धतीची इच्छा पालकांची पण आपल्याला दिसून येते. माझ्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं होतं. आर्चरीमध्ये नॅशनल चॅम्पियन झालो होतो, महाराष्ट्र चॅम्पियन होतो. वक्तृत्वाची सुरुवातीपासून आवड होती आणि मग हे सगळं करत असताना कुठंतरी प्रशासनामध्ये जावं ही आवड मनामध्ये पहिल्यापासूनच रुजलेली होती. त्यामुळं सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आर्ट्स शाखेला प्रवेश घेण्याचं ठरवलं. माझ्या प्रवेशाचा किस्सा फार छान आहे, मला आपल्याला तो सांगायला पण आवडेल. 10वीच्या रिझल्ट नंतर ज्या वेळेला सोलापूरमध्ये संगमेश्वर महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मी अर्ज केला, त्यावेळेला चिट्टे सर म्हणून तिथं प्राचार्य होते. ॲडमिशनच्या वेळेला आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं की मुद्दामहून ठरवून मला कला शाखेला ॲडमिशन घ्यायचं आहे. माझे वडील हरिदास रणदिवे सर माझ्यासोबत होते. आम्ही दोघेही सरांना भेटलो. त्यांना विचार आवडला. त्यांनी सांगितलं, छान आहे, असा वेगळा विचार करणारे पालक आणि विद्यार्थी आहेत, मलाही आवडेल. ज्या वेळेला आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेला सरांना एक शब्द आम्ही दिला होता. तो शब्द असा होता की 11वीमध्ये असताना सरांना मी सांगितलं की सर, 11वीमध्ये मी असताना राष्ट्रीय पातळीवरचं धनुर्विद्येतलं पदक मी आपल्या महाविद्यालयाला मिळवून देईल, जे आजपर्यंत संगमेश्वर महाविद्यालयाला कधीही मिळालेलं नाही. आणि 12वीमध्ये असताना आपल्या कॉलेजचे कला शाखेचे असलेले सर्व रेकॉर्ड्स मी ब्रेक करेन. सरांना आश्चर्य वाटलं की एकीकडं खेळामध्ये नॅशनल लेवलचं मेडल मिळवण्याचा हा मुलगा बात करतोय आणि दुसऱ्या बाजूला 12वीमध्ये असताना सगळे रेकॉर्ड्स पण ब्रेक करतोय. तसं पाहायला गेलं तर या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत की जनरली जी मुलं खेळामध्ये चांगली असतात ती अभ्यासात तितकी प्रगती करतातच असं नाही, आणि जे अभ्यासात चांगले असतात ते खेळाकडे तितकं आकर्षित होतात असं नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम दिसतोय म्हणल्यानंतर सरांना पण आश्चर्य वाटलं. त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, दोन्ही दिलेले शब्द मी खरे केले. 11वीमध्ये असताना संगमेश्वर महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवरचं ब्रॉन्झ मेडल मी माझ्या माध्यमातून मिळवून दिलं आणि 12वीमध्ये असताना कला शाखेमधून संगमेश्वर महाविद्यालयाचा रेकॉर्ड ब्रेक करून 87.33% मार्क्स पण मी मिळवले. मित्रांनो, मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, कोणतीही गोष्ट असेल आयुष्यामध्ये, जे काही करायचं असेल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कोणतीही गोष्ट करायची आहे ना तर ती मनापासून करा.
अगोदर मनाशी निश्चित ठरवा, पक्क ठरवा आणि मग ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी मनापासून जी तोड मेहनत करून ती गोष्ट प्राप्त करा. त्यातला आनंद फार मोठा आहे. कसं आहे, कोणतंही गोष्ट हे ऍक्सिडेंटली मिळत नसते. यश हे ऍक्सिडेंटल कधीच नसतं मित्रांनो. त्यासाठी आपल्याला समोर टार्गेट निश्चित करावं लागतं. ते टार्गेट सेट केल्यानंतर त्याच्या पाठीमागं धावत आपल्याला त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आणि ते यश मिळवावं लागतं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे, आयुष्यात जे काही कराल ते एकदा मनाशी पक्क ठरवा, त्या दिशेनं मेहनत करा आणि ती गोष्ट आपल्याला ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला त्याचं समाधान हे अनुभवा. 12वीमध्ये असे मार्क्स मिळाल्यानंतर पुढं काय करायचं? पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतला. फर्ग्युसन महाविद्यालय भारतातलं सर्वाधिक नामांकित महाविद्यालय आहे. अशा चांगल्या गौरवशाली इतिहास असलेल्या संस्थेमध्ये माझा नंबर लागला. राज्यशास्त्र हा विषय घेऊन मी तिथं ॲडमिशन घेतलं. खरं सांगतो मित्रांनो, पहिले 2 वर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे विशेष प्रयत्न मी काहीच केले नाहीत. पण थर्ड इयरला असताना माझ्याच कॉलेजच्या समोर युनिक अकॅडमीचे क्लासेस होते. ते क्लासेस मी जॉईन केले आणि माझी तिथपासून खऱ्या अर्थानं थर्ड इयरपासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची तयारी सुरू झाली. पहिले 2 वर्ष कॉलेज फार चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं. राष्ट्रीय पातळीवरती वक्तृत्वामध्ये महाविद्यालयाला आणि युनिव्हर्सिटीला मी रिप्रेझेंट केलं. राष्ट्रीय पातळीवरती वक्तृत्वामध्येही क्रमांक मिळवला, आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धांमध्येही नंबर मिळवला आणि इतरही क्रीडा असतील, कलागुण असतील याच्यामध्ये सहभाग घेतला आणि थर्ड इयरपासून खऱ्या अर्थानं MPSCची तयारी करण्याला प्रारंभ झाला असं मी म्हणेन. मग थर्ड इयरला असताना ज्या वेळेला क्लासेस लावले त्यावेळेला तयारी सुरू झाली. थर्ड इयरलाच असताना सुदैवानं माझी पूर्वपरीक्षा MPSCची मी पासही झालो, ती क्लिअर झाली. पण मुख्य परीक्षा मला देता आली नाही, कारण दुर्दैवानं त्या वर्षीच्या पदवीच्या BAच्या फायनल एक्झाम आमच्या वेळेमध्ये झालं नाहीत आणि त्यामुळं दुर्दैवानं मला त्या वर्षी मुख्य परीक्षा देता आली नाही. या सगळ्यामध्ये ज्या वेळेला पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण प्रिलिम्स क्लिअर झालो, हा आत्मविश्वास मनामध्ये आला. आपलं क्वालिफिकेशन कंप्लीट नसताना पण आपण ही परीक्षा क्लिअर केली याचा एक चांगला आत्मविश्वास मनामध्ये आला आणि MAच्या फर्स्ट इयरला असताना पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू क्रॅक करून वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्याधिकारी म्हणून MPSCच्या परीक्षांमधून माझी निवड झाली. आता तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी ऐकल्यानंतर वाटेल की अरे वा, हे तर फारच चांगलं आहे, कुठं स्ट्रगल नाही, कुठं फेल्युअर नाही, नावाप्रमाणे अजिंक्य राहिलो. पण मित्रांनो, खरं सांगतो, माझ्या या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काही क्लासेस केले पाहिजेत, काही लोकांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे, चांगल्या साहित्यिकांशी, चांगल्या लोकांशी तुमचा मेळ असला पाहिजे, त्यांच्याशी चांगली चर्चा असली पाहिजे. सुदैवानं या सगळ्या गोष्टी मला माझ्या घरामध्ये अनुभवायला मिळाल्या. माझे वडील श्री हरिदास रणदिवे सर यांचा समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये फार चांगल्या पद्धतीचा वावर आहे. सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र, क्रीडा विषयक क्षेत्र, या सर्वांच्या चांगल्या संपर्कात असल्यामुळे या सगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व कायमच घरी यायची. या सगळ्यांचा चांगला परिणाम जडणघडणीवरती सुरुवातीपासूनच होत होता आणि या सगळ्याचा चांगला परिपाक म्हणूनच वयाच्या 22व्या वर्षी मी लवकरच सिलेक्ट पण झालो. सध्या चाकूर, जिल्हा लातूर या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून मी काम करत आहे. ज्या वेळेला आता आपण सगळेजण लॉकडाऊन आणि स्पर्धा परीक्षा या टप्प्याकडे यायला जातो त्यावेळेला मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मित्रांनो, लॉकडाऊन हा बाहेरच्या जनतेसाठी आहे, समाजासाठी आहे, पण स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी हा लॉकडाऊन नाहीये. अभ्यास करत असताना आपल्याला अनंत अडचणी येत असतात, अनेक प्रॉब्लेम्स आपल्यासमोर येत असतात, पण या सगळ्या प्रॉब्लेम्सला कुठंतरी ओव्हरकम करून आपण त्यावरती विजय मिळवायचा असतो. सर्वसाधारणपणे आपण ज्या वेळेला MPSC किंवा UPSC किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असतो त्यावेळेला आपल्याला सर्वसाधारण अडचणी किंवा आपल्यामध्ये न्यूनगंड असतो की माझं शिक्षण तर मराठी माध्यमातून आहे, मग मी MPSCची परीक्षा करू शकेन की नाही.
माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधून झालंय, मी ही परीक्षा क्रॅक करू शकेन किंवा नाही, अभ्यास फार करावा लागतो का, हे जे जनरल अडचणी आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. माझं स्वतःचं शिक्षण पूर्णतः मराठी मीडियममधून झालं. अगदी ग्रॅज्युएशन पण मी मराठी माध्यमातून केलं. त्यामुळं मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर MPSC किंवा UPSC परीक्षा करायला अडचण येते, हा न्यूनगंड कृपया आपण सर्वांनी मनामधून काढून टाकावा. दुसरा असा न्यूनगंड असतो की माझं शिक्षण तर जिल्हा परिषद शाळांमध्ये झालंय, मग मी ही परीक्षा क्रॅक करू शकेन की नाही. मला आपल्याला सांगायला आवडेल, मीही जिल्हा परिषद शाळेमधून शिकलेलो आहे. माझे अनेक मित्र जे प्रशासनामध्ये सध्या कार्यरत आहेत, हे सर्वजण जिल्हा परिषद शाळामधून शिक्षण घेऊन त्यांनी आपलं पुढचं करिअर घडवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सांगेन की जिल्हा परिषद शाळा असो, छोट्याशा खेडेगावातली एखादी शाळा असो, आपण कुठं शिक्षण घेतलं हे महत्त्वाचं नाही, आपण काय शिक्षण घेतलं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना सांगेन की असा कोणता न्यूनगंड जर आपल्या मनामध्ये असेल तर कृपया आपण तो काढावा. दुसरा जनरल प्रश्न असा असतो विद्यार्थ्यांचा की आता MPSCची परीक्षा आहे, तिची तयारी आहे म्हणल्यानंतर अभ्यास जास्त करावा लागेल का. खरं तर मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही, आणि जर अशी कोणती गोष्ट मिळाली तर ती फार काळ टिकत पण नाही. त्यामुळं MPSC मार्फत जर आपल्याला एखादी पोस्ट अचीव करायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही मित्रांनो. पण या सगळ्यामध्ये आपल्याला अगदीच, आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं की मी 14 तास अभ्यास केला, मी 16 तास अभ्यास केला, मी 18 तास अभ्यास केला आणि त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं. माझ्या बाबतीतला किस्सा थोडासा वेगळा आहे मित्रांनो. मी कधीच आयुष्यामध्ये 14-16 तास अभ्यास नाही केला, पण जेवढा अभ्यास केला तो चांगला प्रामाणिकपणे केला. आयुष्यात सर्वाधिक जास्त अभ्यास मी 12वीच्या पूर्वपरीक्षांच्या वेळेस केला होता, कारण त्यावेळेस पण मी एक माझी स्टेट लेवलची आर्चरीची चॅम्पियनशिप घेऊन नंतर आमच्या 12वीच्या पूर्वपरीक्षा होणार होत्या त्यावेळेस केल्या, आणि तो अभ्यास म्हणजे 12 तासांचा होता, तो पण केवळ एका दिवसासाठी. तर मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला जनरली 6 ते 7 तास हा माझा अभ्यासाचा वेळ होता, आणि तो मात्र मी रेग्युलरली करायचो. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल की मी 14 तास अभ्यास केला, मी 16 तास अभ्यास केला, पण तो जर आपण कंटिन्यू नाही केला तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की आपण जितकाही वेळ अभ्यास करा तितका मन लावून करा. किती वेळ अभ्यास केला त्यापेक्षा कसा अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे, त्यामधून तुम्हाला किती ग्रास्प झालं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा अभ्यास आणि त्याचं ग्रास्पिंग जर चांगलं होत असेल तर तो किती वेळ केला हे मोजण्यात अर्थ नाही. तुम्हाला जर चांगलं समजत असेल, कमी वेळामध्ये समजत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. बरेच जण असं विचारतात की मला आता MPSCचा अभ्यास करायचा आहे, मग याच्यामध्ये नोट्स काढणं कंपल्सरी आहे का. कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली वेगवेगळी असते. माझे बरेचसे मित्र आहेत जे नोट्स काढतात, ज्यांनी नोट्स काढल्या, पण माझी अभ्यासाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी आजपर्यंत एकाही पानाची नोट्स कधी नाही काढली. माझं ग्रास्पिंग चांगलं होतं, मी फर्स्ट रीडिंग आणि सेकंड रीडिंग एवढ्यावरतीच कंप्लीट करायचो, त्यामुळे मला कधी नोट्स काढायची गरज नाही पडली. पण आपल्याला सांगेन की आपल्याला ज्या पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर चांगली ग्रास्पिंग होतंय त्या पद्धतीनं आपण अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने एखादी तयारी करावी. या सगळ्यामध्ये मला आपल्याला सांगायला आवडेल, MPSCचा अभ्यास करत असताना आपण केवळ पुस्तकी किडा बनण्यात अर्थ नाही. MPSCचा किंवा UPSCचा अभ्यास करत असताना केवळ पुस्तकी किडा न बनता चौरंगी चिरा बनण्याचं काम जर आपण केलं तर आपलं यश फार हमखास राहील असं मला वाटतं. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? फार सोपी गोष्ट आहे. आयुष्यात प्रत्येकाने एखादा छंद जोपासला पाहिजे, तो कोणताही असेल, म्युझिक असेल, सिंगिंग असेल, ड्रॉइंग असेल, कोणताही असेल, एखादा स्पोर्ट्स असू द्या, त्याच्यामध्ये खेळा. केवळ पुस्तकी किडा बनल्यानं आपलं व्यक्तिमत्व म्हणावं तसं बाहेर समाजामध्ये निखरून येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं आपण प्रत्येकानं कोणता ना कोणता छंद जोपासा, त्याच्यामध्ये स्वतःचं प्रावीण्य सिद्ध करा, आणि त्या सोबतीलाच समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरत असताना, समाजाचं निरीक्षण करत असताना आपण जर या अभ्यासामध्ये उतरलो तर मला वाटतं फारशी काही अडचण येण्याचं काही कारण आहे. या सगळ्यामध्ये आता असंही होऊ शकतं की आपण फार चांगली तयारी केली, पण आपले 100% प्रयत्न करून सुद्धा जर आपण अपयश आलं
तरीही खचून जाऊ नका मित्रांनो. मला आपल्याला सांगायला आवडेल की प्रत्येकानं प्लॅन बी तयार ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणामध्ये MPSCच्या जागा निघतायत त्या पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला यश मिळेलच असं नाही, हे वास्तव आहे मित्रांनो. त्यामुळं मला आपल्याला सांगायला आवडेल, आपण आपल्या प्लॅन बी विषयी पण तयारी ठेवा. मी माझ्या स्वतःचा प्लॅन बी ठेवला होता. सुदैवानं माझं यश लवकर प्राप्त झालं. पहिल्या प्रयत्नामध्ये मी सिलेक्ट पण झालो. पण जर मी हे झालो नसतो तर मग संपलं का हो? मी MPSCचा अभ्यास करत होतो, माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी सिलेक्ट नाही झालो म्हणजे मी संपलो असं होत नाही. खरं तर MPSCची तयारी किंवा UPSCची तयारी म्हणजे फक्त एखादी पोस्ट मिळणं एवढंच नाही, तर एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्यक्तिमत्व निखारून येणं म्हणजे MPSCची तयारी आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगेन की आपला प्लॅन बी जो काही असेल तो तयार ठेवा. आणि इन केस जर आपल्याला अपयश आलंच तर सुरेश भटांची एक कविता मला फार आवडते. तिच्या 2 ओळी मी आपल्याला सांगेन की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. या उक्तींप्रमाणेच आपल्या सामर्थ्यावरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवावा आणि आपलं जे इप्सित आहे ते आपण सर्वांनी साध्य करावं असं मला वाटतं. सेशनमधला पहिला हाफ माझ्या स्टोरीचा मी या ठिकाणी समाप्त करतो आणि स्पर्धा परीक्षा आणि लॉकडाऊनची तयारी या संदर्भामध्ये सर्वसाधारण अडचणी आणि त्याच्यावरती उपाय याच्यावरती आपण दुसऱ्या सेशनला सुरुवात करूया. खरं तर जगभरात कोविडनं खूप धुमाकूळ घातलेला आहे. कुणालाही अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीनं यानं जगावरती हल्ला केला आणि अख्ख्या जगाचं एक स्थैर्य ज्याला आपण म्हणू ते डिस्टर्ब झालं. आपण प्रत्येकजण, बरेच जण पुण्यामध्ये असतील, कुणी मुंबईमध्ये असेल, कुणी दिल्लीमध्ये राहून तयारी केली, काही लोकांनी घरी स्वतःच्या गावामध्ये राहून तयारी केली. या प्रत्येकासाठी कोविडचा धक्का हा फारच धक्कादायक होता असं मला वाटेल. माझी स्वतःची बहीण आहे, एक भाऊ आहे जे पुण्यामध्ये तयारी करतात. त्यांनाही नंतर गावी यावं लागलं. मग त्यांच्याशी चर्चा करताना ज्या जनरल समस्या मला समजल्या त्याच्यावरती थोडंफार सूचना किंवा माझी मतं मांडण्याचा प्रयत्न मी करेन. सर्वसाधारणपणे ज्या अडचणी येतात त्या अशाच आहेत. सगळ्यात बेसिक आणि महत्त्वाची अडचण अशी आहे की अभ्यास साहित्य सोबत नसणे. सर्वात कॉमन अडचण आज घडीला जर लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांसमोर कोणती असेल तर मला वाटतं की अभ्यास साहित्य, स्टडी मटेरियल ज्याला आपण म्हणतो ते आपल्यासोबत नसणं. आपण थोडीफार पुस्तकं सोबत आणलीही असतील तरी सर्वच्या सर्व पुस्तकं मला वाटत नाही की कुणी सोबत आणली असतील. त्यामुळं मग या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पुणे पूर्ण बंद आहे. नवीन पुस्तकांच्या खरेदी करण्यासाठी दुकानं उघडी नाही आहेत. माझ्यासोबत स्टडी मटेरियल नाही आहे. मला अभ्यास तर फार करायचा आहे पण माझ्यासोबत साहित्यच नाही. अशा जर आपल्या काही अडचणी असतील तर एक 2-3 उपाय मला आपल्याला सांगायला आवडतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं साहित्य नाही म्हणजे मग आपण अभ्यासच करायचा नाही असं त्याचा अर्थ होत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन फक्त तुम्हीच असे आहेत का हो की ज्याच्याकडे अभ्यासाचं साहित्य, स्टडी मटेरियल नाहीये? अनेकांकडं साहित्याचा अभाव या काळामध्ये आहे. परंतु यामुळं आपण डिस्टर्ब न होता यातून कशा पद्धतीनं मार्ग काढता येतोय याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते जास्त फ्रुटफुल ठरेल असं मला वाटतं. मग याच्यावरती उपाय काय आहेत? सगळ्यात पहिला उपाय, सध्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ऑनलाईन रिसोर्सेस फार मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड आहे, प्रत्येकाकडे लॅपटॉप आहे, कम्प्युटर्स आहेत. या सगळ्यांचा एक चांगला उपाय, चांगला प्रभावी उपाय जर आपण यूज करायचा म्हटलं तर ऑनलाईन रिसोर्सेसची कुठलीही कमतरता आपल्याला या ठिकाणी आता या काळामध्ये जाणवत नाही. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की ऑनलाईन रिसोर्सेसचा वापर आपण करा. मग यामध्ये आपण काय करू शकता? सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूब चॅनल्स. आज यूट्यूबवरती बरेचसे असे चॅनल्स आहेत जे स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन करतात, जे स्पर्धा परीक्षांविषयी संवाद साधतात, अडीअडचणींना सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि चॅप्टर वाईज पण बरेचसे चॅनल्स असे आहेत की जे यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.
त्यामुळे यूट्यूबवरती आपल्याला बरंचसं साहित्य मिळेल. दुसरा एक खूप चांगला उपाय टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याकडे प्लॅटफॉर्मवर उभा आहे. टेलिग्राम हे ॲप्लिकेशन मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल. टेलिग्रामवरती बरेचसे ग्रुप्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जातं. टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपण सर्वजण स्टडी मटेरियल बघू शकता. याच सोबत ऑनलाईन कोर्सेस बऱ्याचशा कोचिंग क्लासेसनी सुरू केलेले आहेत. आपण घरी बसून मार्गदर्शनामध्ये आपल्याला थोडीफार अडचण येते असं जर आपल्याला कुणाला वाटत असेल तर आपण ऑनलाईन कोर्सेस जॉईन करू शकता. यासोबतच आपल्याबरोबर तयारी करणारे बरेचसे मित्र असे असतात ज्यांच्याकडे ऑनलाईन स्टडी मटेरियल असण्याची शक्यता असते. आपण आपल्या मित्रांच्या कायम संपर्कामध्ये असतोच. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण आपल्या मित्रांमध्ये पण एकदा विचारून घ्या की आपल्याकडं ऑनलाईन पद्धतीचं सॉफ्ट कॉपीमध्ये कोणतं जर स्टडी मटेरियल उपलब्ध आहे का. जर ते असेल तर ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. ई पेपर्स, ई मॅगझिन्स सध्या सुरू आहेत. त्यामुळं करंट अफेअर्सच्या तयारीला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतर मला नाही वाटत की काही अडचण यामध्ये राहील. आणि इन केस एखादी गोष्ट राहिलीच तर मला आपल्याला सुचवावा वाटतो तो उपाय म्हणजे चिंतनाचा आहे. खरं तर आजपर्यंत आपण काहीच प्रत्येक काही ना काही मटेरियल वाचलेलं असतं, बरंचसं ग्रास्प केलेलं असतं. या सगळ्यावरती आपण थोडंसं चिंतन केलं तर त्याची रिव्हिजन पण होऊ शकते असं मला वाटतं. हेही नसेल तर आपल्या घरामध्ये लहान बहीण भाऊ शेजारी लहान मुलं असतील तर त्यांची स्टेट बोर्डची पुस्तकं असतात, NCERTची बुक्स असतात. त्यांचा आपण बेसिक पक्क करण्यासाठी उपाय अवलंबू शकतो. त्यामुळं अभ्यास साहित्य सोबत नसणे ह्या विषयाची फार काही अडचण येईल असं मला वाटत नाही. मग आता अभ्यास साहित्यासाठी पुढं आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला कधी अभ्यासासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात मित्रांनो. एक अभ्यास साहित्य, अभ्यास करताना अभ्यासाचं साहित्य तर सोबत पाहिजेच, स्टडी मटेरियल. दुसरं जे स्टडी मटेरियल सोबत आहे ते कुठंतरी बसून आपल्याला कंप्लीट करावं लागेल, रीडिंग करावं लागेल. त्यामुळे ते करण्यासाठी एक जागा कम्फर्टेबल आपल्याला असणं अपेक्षित असतं. आणि तिसरे म्हणजे तुमची प्रचंड अशी इच्छाशक्ती आवश्यक असते. स्टडी मटेरियल सोबत नाही किंवा ते नसेल तर काय उपाय अवलंबायचे मी आपल्याला सांगितलं. दुसरा ऑप्शन आहे आता जागेचा. आपण प्रत्येकजण आता आपल्या आपल्या घरामध्ये एक प्रकारे कैद झालेलो आहोत. या सगळ्यामध्ये मग अभ्यास आम्ही कसा करावा, घरी राहून अभ्यास कसा करावा. घरात माझ्या फार गोंधळ असतो, खूप लोक आहेत, घरामध्ये प्रायव्हसी मिळत नाही, बाहेर लायब्ररीज चालू नाही आहेत. मग आम्ही घरी असून स्टडी मटेरियल सोबत असूनही अभ्यास करू शकत नाही अशी एक शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते. याच्यावरती उपाय म्हणून मला असं सांगावासा वाटतो, प्रत्येकाच्या घरामध्ये एक टाइम स्लॉट मिळू शकतो. ज्या वेळेला जास्तीत जास्त लोक बिझी असतील त्या वेळेचा वापर आपण आपल्या अभ्यासासाठी करायचा. मग अशा वेळा कोणत्या आहेत तर सगळ्यात चांगली आणि परिणामकारक वेळ म्हणजे पहाटेची वेळ आहे असं मला वाटतं मित्रांनो. पहाटे जर आपण 5-6 वाजता उठलात तर सकाळी 9-10 वाजेपर्यंत घरातली बहुतांश मंडळी बिझी असतात. या सगळ्याचा बिझी असल्यामुळं आपल्याला एखादी ठिकाण घरामध्ये असं नक्की मिळू शकतं ज्या ठिकाणी बसून आपण अभ्यास करू शकाल. त्या वेळेचा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेता येईल असं मला वाटतं. इच्छाशक्तीच्या जोरावरती आपण काहीही प्राप्त करू शकतो. फक्त मनामध्ये इच्छा फार तीव्र असणं गरजेचं आहे मित्रांनो. कुणीतरी सांगितलंय, घरच्यांचं प्रेशर आहे, माझा मित्र करतोय म्हणून मी पण अभ्यास करतोय, अशा पद्धतीनं जर आपण MPSC किंवा UPSCची तयारी करत असाल, मनामध्ये स्वतःच्या कोणता स्पार्क नसेल तर माझी विनंती आहे मित्रांनो, आपण खरंच स्वतःची आणि आपल्या घरच्यांची फसवणूक करू नका. स्वतःची जर तीव्र इच्छाशक्ती आपल्यामध्ये असेल तर नक्की आपण या तयारीमध्ये यशस्वी होऊ शकता आणि चांगल्या पोस्टवरती सिलेक्ट पण होऊ शकता. त्यासाठी फक्त चांगली इच्छाशक्ती आपल्याकडे आवश्यक आहे. घरामधला रात्रीचा वेळ आपण यूज करू शकता. आपण सगळेजण सोलापूर परिसरातील आहोत, ग्रामीण भागामधील आहोत. ग्रामीण भागामध्ये जनरली घरामधील लोक लवकर झोपतात.
9-10च्या आसपास लोक झोपल्यानंतर, घरातले मेंबर्स झोपल्यानंतर आपण 11-12 वाजेपर्यंत अभ्यास करू शकतो. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, पहाटेचा वेळ असेल, काही ठिकाणी दुपारचा वेळ मिळू शकतो, संध्याकाळचा वेळ आहे, या सगळ्यामधून आपण कुठंतरी 6-7 तास जर आपल्याला मिळवता आले, काढता आले, तर एखादी पोस्ट आपण नक्की अचीव करू शकतो असं मला वाटतं. दिवसातून 6 तास मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. हे 6 तास जर आपल्याला मिळाले तर आपण आपल्यासोबत तयारी करणाऱ्या अनेकांच्या पुढे जाऊ असं माझं प्रामाणिक मत आहे. लॉकडाऊनच्या काळात जे लोक घरी आहेत त्यांच्यासाठी तर हे उपाय झाले, पण माझे काही मित्र असे आहेत की जे या काळामध्ये सुद्धा घरापासून लांब असतील. माझं त्यांना विनंती आहे की आपण घरापासून दूर असाल तरी सुद्धा चिंता करू नका. ज्या त्या ठिकाणचं प्रशासन तिथल्या लोकांची काळजी घेण्यासाठी मनापासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपल्या हातामध्ये जे आहे ते आपण करणं फार महत्त्वाचं आहे. आपण घरापासून दूर आहोत, घरच्यांची काळजी आपण करणं, घरच्यांची काळजी वाटणं साहजिक आहे, पण मग या काळजीमध्ये, चिंतेमध्ये आपण जास्त वाहवत न जाता आपण आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या करणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग आपल्या हातामध्ये काय आहे? घरच्यांची काळजी करणं हा तर एक बाब झालीच, पण मग ही काळजी करून आपलं सिलेक्शन होणार आहे का? तर नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या हातामध्ये असलेली गोष्ट जी म्हणजे मेहनत, अभ्यास करणं जे आहे ते कंटिन्यू ठेवावं असं मला वाटतं. घरच्यांची काळजी करू नका, घरचे सर्वांचे सुखरूप राहतील यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील असं मला वाटतं. मग या सगळ्यामध्ये आज कुठं ना कुठं सामाजिक अस्थिरता निर्माण झालेली आहे. कोरोना एवढा भडीमार आपल्यावरती वारंवार होत, एकाचा माइंडसेट थोडासा डिस्टर्ब झालेला आहे. समाजामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग या वेळेमध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे? तर स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी या नात्यानं समाजाच्या निरीक्षणाची एक चांगली संधी या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळते. आपण म्हणाल कशी? आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाज कशा पद्धतीनं रिॲक्ट करतो, समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार होऊ शकतात, याचं निरीक्षण करण्याची ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. आज आपण पाहतोय की बाहेरचं जग डिस्टर्ब आहे, पण हे बाहेरचं जग डिस्टर्ब असताना एक चांगली संधी आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. लॉकडाऊनमुळे आपण कुठेही डिस्ट्रॅक्ट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, बाहेर पडण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळं बाहेर जर पडता येत नसेल तर आतमध्ये डोकावून पाहणं सहज शक्य आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आत्मपरीक्षण करा, स्वतःचे प्लस मायनस पॉईंट्स चेक करा, आपले स्ट्रॉंग झोन, वीक झोन तपासून पहा. ज्याच्यामध्ये आपण कमी पडतोय असं वाटतंय तिथं जास्त फोर्सफुली स्ट्रेस देऊन चांगली मेहनत करा. जे आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते अजून चांगले करा. या सगळ्या माध्यमातून आपण समाजाचं जर निरीक्षण केलं तर मला वाटतं इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा याचा फार चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल. शेवटी ज्या वेळेला मुलाखतीची तयारी आपण करत असतो त्यावेळेला मुलाखत म्हणजे काय आहे हो? मुलाखत म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचं परीक्षण आहे. त्यामध्ये तुम्ही समाजाला किती चांगल्या पद्धतीने समजता, तुमचं समाजाविषयीचं आकलन कसं आहे हे तपासलं जातं. त्यामुळं या सगळ्याचा एक परिणाम म्हणून आपण समाजाचं निरीक्षण चांगलं करावं, स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बाहेरच्या गोष्टींवरती बंधनं असताना सुद्धा तुमच्या स्वतःवरची सेल्फवरती कोणतंही कंट्रोल किंवा बंधन नाहीये. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की फिजिकल आणि मेंटल फिटनेससाठी थोडासा वेळ स्वतःला देणं गरजेचं आहे. बाहेर तणावाचं वातावरण आहे, बाहेर थोडंसं अस्थैर्य आहे, त्यामुळं डिस्टर्ब न होता स्वतःचा मेंटल आणि फिजिकल फिटनेस वाढवावा. स्वतः जास्तीत जास्त स्ट्रेस फ्री कसं राहता येईल याच्याबद्दल आपण प्रयत्न करावा. मिनिमम 40 मिनिट्स आपण कोणताही वर्कआउट किंवा योगा करावा. आपल्याला योगा कसा करावा कळत नसेल तर त्याबद्दलही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, यूट्यूबवरती, टी व्ही चॅनल्सवरती मार्गदर्शन मिळतं. त्याच्या माध्यमातून आपण कुठंतरी आपला मेंटल आणि फिजिकल फिटनेस सांभाळण्याबद्दल प्रयत्न करावा असं मला वाटतं. या सगळ्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पुढचा प्रश्न आपल्याला मनामध्ये येणं साहजिक आहे की आता तर कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, सगळे दुकानं बंद आहेत, शाळा, कॉलेजेस, क्लासेस बंद आहेत,
MPSC आणि UPSCच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत. मग हे सगळं करत असताना मी आत्ता तयारी कशा पद्धतीनं करावी? परीक्षांबद्दल अनिश्चित आहे, त्यामुळं मग मी आत्ता अभ्यास करू का नको करू? परीक्षाच कधी होतील माहीत नाही, मग मी आत्ता अभ्यास करून काय फायदा आहे? मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल मित्रांनो, तुम्ही केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही, ती कधी ना कधी उपयोगी येत असते. आता परीक्षा कधी होणार आहेत हे माहीत नाही, त्यामुळे मी आता अभ्यास नाही करणं म्हणजे फार चुकीचं ठरेल असं मला वाटतं. युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की सैन्याला कायम 24 तास 12 महिने तयारीत राहावं लागतं. सैन्य किंवा सैनिक कधीच असं म्हणत नाही की सध्या युद्धाची परिस्थिती नाही त्यामुळे मी माझे हत्यारांना धार लावून ठेवणार नाही, मी माझ्या शस्त्रास्त्रांची धार कमी होऊ देईल. ऐन वेळेला ज्या वेळेला युद्धाची परिस्थिती तयार होईल त्यावेळेला जर त्यांनी पूर्वीची तयारी केलेली नसेल तर ते युद्ध साहजिकच हारतील. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, आपलं युद्ध कधी होईल, या परीक्षांचं सामना आपल्याला कधी करावा लागेल, यामध्ये जरी अनिश्चितता असली तरी तो सामना आपल्याला करायचा आहे आणि तो करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. परीक्षांची अनिश्चितता हा काही नवीन प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. यापूर्वीही अनेकदा MPSC असेल, UPSC असेल, बऱ्याचदा पोस्टपोन झालेली आहे, कधी प्रीपोन झालेली आहे, कधी सिलेबस चेंज झालेला आहे, कधी स्वरूपच बदललेलं आहे. त्यामुळे दरच वेळे माझा असा अनुभव आहे की काही ना काही अडचणी, काही ना काही समस्या या परीक्षांच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर उभ्या असतात. मग या सगळ्यामध्ये आपण काय करायचं आहे? आपण परीक्षा कधी घ्यायची हे ठरवू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. परीक्षा कधी घ्यायचं हे आपल्या हातात नाही, पण ज्या वेळेला परीक्षा येईल त्यावेळेला तिला सामोरं कसं जायचं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे ज्या आपल्या हातामधल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपण जास्त मेहनत करावी. परीक्षा घेण्याचा अधिकार आयोगाला दिलेला आहे. आयोग ज्या वेळेला ठरवेल त्यावेळेला आपल्याला त्याची वेळ कळेल आणि त्यावेळेला आपण तयार असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं परीक्षा कधी होईल हा विचार करण्यापेक्षा आपण सर्वांनी परीक्षेसाठी मी किती तयार आहे याचा जर विचार केला तर तो जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. परीक्षा होणं हे निश्चित आहे मित्रांनो. परीक्षा यावर्षी होणारच नाही असं कदापि होणार नाही. परीक्षा होणारच आहे, पण ते परीक्षा होत असताना आपण 100% तयारीमध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी अविरतपणे न थांबता अभ्यास चालू ठेवावा असे एक ॲडवाईस मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. मग आता काही मित्र माझे असेही असतील ज्यांनी पूर्वीपासून फार चांगला अभ्यास केलेला आहे, कधी प्रिलिम्स क्लिअर झालेले आहेत, कधी मेन्स क्लिअर झालेले आहेत. मग सध्या आम्ही काय अभ्यास करणं अपेक्षित आहे? मला आपल्याला सांगायला आवडेल, आता परीक्षा कधी होतील अनिश्चित आहे. होणार आहेत का? तर 100% होणारच आहेत. तर मग सध्या आपण काय करणं अपेक्षित आहे? वैयक्तिक माझं असं मत आहे की आपण सध्या प्रिलिम्स आणि मेन्स, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांचा एकत्रित अभ्यास जर केला तर तो जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. मग माझ्या निरीक्षणानुसार पूर्व परीक्षा ज्या रिसोर्सेसमधून आपण तयारी करतो त्याच रिसोर्सेसचा वापर करून जवळपास 300 मार्क्सची तयारी आपली होत असते. म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास जर आपण चांगल्या पद्धतीनं केला तर मुख्य परीक्षेचे 300 मार्क्स आपले त्यामध्ये कव्हर होतात. ते कसे होतात? तर इतिहास विषय घेऊ आपण मित्रांनो. इतिहासामध्ये प्रिलिम्स आणि मेन्समध्ये फक्त स्वातंत्र्योत्तर काळाच्या 10 मार्क्सचा फरक आहे. इतिहास हा विषय 60 गुणांसाठी आहे, मेन्सला 60 गुणांसाठी इतिहास असताना 50 मार्क्ससाठी आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास हा विचारला जातो आणि 10 मार्क्स जे असतात ते जनरली स्वातंत्र्योत्तर काळातील भारतावर विचारलेले असतात. पूर्व परीक्षांसाठी 50 मार्क्सचा जो आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे तो तर तसाच पुढं मेन्सलाही वापरता येतो. त्यामुळे इथले जवळपास 60 गुण आपल्याला वापरता येतील. भूगोलाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. 40 गुणांचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी सेमच आहे. राज्यशास्त्र विषय घेऊया आपण. एम लक्ष्मीकांत आणि पंचायत राजची जी पुस्तकं आहेत त्याच्यामधून मुख्यचे जवळपास 90 प्रश्न आपले कव्हर होतात. अर्थशास्त्र विषय असेल तर 110 गुण हे मेन्ससाठी आहेत, ज्याच्यामध्ये बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे जर आपण वगळला तर इतर 90 प्रश्न
आपण रंजन कोळंबे सरांचं आणि देसले सरांची जी अर्थव्यवस्थेबद्दलची पुस्तकं आहेत ते पुस्तकांच्या आधारे आपण सोडवू शकतो. पुढचा विषय आला HR आणि HRD, ह्युमन रिसोर्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. यासाठी व सामाजिक आणि आर्थिक घटकांसाठी देसले सरांचं डेव्हलपमेंटचं पुस्तक उपयोगी पडेल असं मला वाटतं. त्याच्यामधून किमान 30 प्रश्न आपण मुख्य परीक्षेचे सोडवू शकतो. या सगळ्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 300 मार्क्स जे आहेत त्या 300 मार्क्सची तयारी आपली पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्या एकत्रित अभ्यासानं होऊ शकते असं मला वाटतं. फार सोपा मार्ग आहे मित्रांनो. मी मेन्स करू की प्री करू हे कन्फ्युजन कुठंतरी आपण लांब ठेवावं. झाल्या तर परीक्षा लवकरही होतील, प्रिलिम्स लवकरही होऊ शकेल किंवा लांबू पण शकेल. ते आपल्या हातामध्ये नाहीये, अनप्रेडिक्टेबल आहे ते. त्यामुळं आपण तयारी करत असताना सध्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्हीची जर एकत्रित तयारी केली तर ती जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. ह्या 300 मार्क्सच्या पुढे जाऊन ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला समजा काही जणांची आपल्यातील पूर्व परीक्षेची तयारी फार चांगली झालेली असू शकते. आत्ता परीक्षा होतील असं अपेक्षित असताना लॉकडाऊन आला आणि मग आपल्याला कुठंतरी अभ्यासाला ब्रेक लागला, परीक्षांना ब्रेक लागला. पण पूर्व परीक्षेची जर तयारी आपली चांगली झाली असेल तर माझं असं सांगणं असेल की आपण मराठी आणि इंग्रजीच्या ग्रामरची तयारी करावी. या काळामध्ये जर आपण मराठी आणि इंग्रजीच्या ग्रामरची तयारी केली तर ॲडिशनल 100 मार्क्सची तयारी आपली मेन्सची होऊन जाते. म्हणजे मगाशी सांगितलेले 300 आणि आत्ता सांगितलेले मराठी इंग्रजी ग्रामरचे 100 असे टोटल 400 मार्क्सची तयारी या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळेजण करू शकतो. खरं तर लॉकडाऊनचा काळ हा स्वतःच्या निरीक्षणासाठी, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी, आत्मपरीक्षणासाठी फार चांगला आहे असं मला वाटतं. या काळामध्ये जर आपण या 400 मार्क्सची तयारी करू शकलो तर मला नाही वाटत की आपल्याला मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षेला काही अडचण येईल. कारण असं म्हणतात की गुड स्टार्ट इज अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश असतं. तर आपली सगळ्यांची चांगली सुरुवात या माध्यमातून होऊ शकते. यावरती आपण विचार करावा आणि केवळ विचार न करता अंमलही करावा अशी माझी आपल्या सगळ्याला विनंती राहील. जे लोक अभ्यास करत आहेत त्यांच्या अडचणी आपण समजून घेतल्या. या काळामध्ये काही लोक असेही असतील ज्यांना आता नव्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करायची. 10वी 12वीच्या परीक्षा झालेली मुलं असतील, काही जण त्या पुढच्या स्टेजमध्ये असतील. या सगळ्यांना कुठं ना कुठं स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असं जर वाटत असेल तर मग या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बेसिक पक्क करू शकतो असं मला वाटतं. आपण काय करू शकता? सध्या ऑनलाईन रिसोर्सेस तर उपलब्ध आहेतच, पण समजा इन केस आपल्याकडे हे उपलब्ध नसतील तर आपण जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, NCERTची जी पुस्तकं आहेत त्याचा वापर आपण बेसिक पक्क करण्यासाठी करू शकाल असं मला वाटतं. अभ्यास किती वेळ केला, कसा केला यापेक्षा तुम्हाला ग्रास्प किती झालं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही 14 तास, 16 तास, 18 तास अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा नाही, असं आयोगाला पण एक्सपेक्टेड नाही. तुम्ही स्वतःचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ सांभाळून चांगल्या पद्धतीनं ग्रास्पिंग करून अभ्यास करणं अपेक्षित आहे. केवळ पुस्तकी किडा न बनता समाजाचं चांगलं निरीक्षण करून समाजाची चांगली जाण असणारं व्यक्तिमत्व आयोगाला आणि भविष्यामध्ये प्रशासनाला सुद्धा अपेक्षित आहे. त्यामुळं माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे, विनंती आहे, लॉकडाऊनचा पिरियड हा फार फार चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी यूज करावा आणि या चांगल्या काळाचा फायदा आपल्याला आपल्या पुढील तयारीसाठी सुद्धा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. खरं तर यश मिळवणं हे फार अवघड गोष्ट असते मित्रांनो, पण यश पचवणं हे त्याही पुढची अवस्था आहे. ते फार कठीण आहे असं मला वाटतं. त्यामुळे यश ज्या वेळेला आपल्याला मिळेल त्यावेळेला कुठंतरी हवेमध्ये न जाता समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या हिशोबानं आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला स्पर्धा परीक्षांची तयारी मी करत होतो त्यावेळेला दर 3 आठवड्याला मी घरी जायचो मित्रांनो. दर 3 आठवड्यात मी कधीच 21 दिवसांपेक्षा जास्त माझ्या कुटुंबापासून दूर नाही राहिलो. पण गेले 2 महिने झालं कर्तव्यावर असल्यामुळं मला घरी जाता आलं नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणं
तिथला काळ तो कठीण असतोच, पण खरी परीक्षा ही आपण प्रशासनामध्ये आल्यानंतर सुद्धा सुरू होते. प्रशासनामध्ये कर्तव्य बजावत असताना भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त प्राधान्य देणं आपलं काम बनतं आणि मग समाजाची सेवा करण्याचं भाग्य आपल्यासारख्या काही लोकांना मिळतं. ते भाग्य मला मिळालं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. खरं तर ज्या कारणासाठी आपल्याला प्रशासनामध्ये येणं अपेक्षित असतं तो हेतू सिद्ध झाल्याची प्रचिती गेले 2 महिने झालं मी स्वतः घेतोय. कारण मागच्या 4 वर्षामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग कालावधी हा सध्या कोरोनामुळे आपल्या सगळ्यांना लाभतोय, मिळालेला आहे, पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये प्रशासनाचा फार क्रुशियल रोल आपल्याला प्ले करावा लागतो. त्यामध्ये प्रशासनाचा रोल फार महत्त्वाचा ठरतो आणि हे काम आपल्या सगळ्यांना करायला मिळेल अशी आशा मला या ठिकाणी वाटते. त्यामुळं शेवट करत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. हौसले की तरकश में कोशिश के वो तीर जिंदा रख. हौसले की तरकश में कोशिश के वो तीर जिंदा रख. हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख. फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रख. हीच उम्मीद आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मनामध्ये सातत्यानं तेवत ठेवावी आणि जगभरामधल्या या कोरोनाच्या विषाणू विरुद्ध चालू असलेल्या आपल्या लढाईच्या काळात सुद्धा ही उमेद आपण सगळेजण जागी ठेवाल, तेवत ठेवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा जनसौख्य फाउंडेशननं मला आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, धन्यवाद.